खुशियों के दिन हो के गम का जमाना, दिल बस लेता है नाम तेरा, तेरे ही कारण है जीवन सुहाना, तू ही तो मन में बसा रही, जान रहे तेरा मैं तेरा कारण जान सकता हूँ तेरी माना, मान ले तू मान भी ले तेरा मेरा, बस ये तुझको आना है, सुन के काफी माना है, जब तेरा दर्शन पाएंगे। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर आज आहे भावांनो 22वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते। त्यामधला आपला आजचा 22वा दिवस इथं असणार आहे। व्हिडिओचा जे काही डेमो आहे मी आधीच दाखवलेला आहे, फेसकॅम काही कारणामुळे तो होत नाही आहे, पण आपण व्हिडिओ इथं कंटिन्यू टाकत आहे, जे की आजचा आपला 22वा व्हिडिओ इथं असणार आहे 30 डेज मधला। आणि बोनस व्हिडिओ पण इथं येणार आहे, जसा की काल बैलपोळाचा व्हिडिओ इथं आलेला आहे, आज पण येईल। त्यासाठी भावांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। खाली जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि अशाच प्रकारचे ट्रेडिंगचे व्हिडिओ रोज बघण्यासाठी बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला नक्की विसरू नका। चला भावांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ चालू करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन मधून घ्यायचं आहे। मी डायरेक्टली इथे डिस्क्रिप्शन मध्ये आपलं बीटमार्क दिलेलं आहे, पण जर रिस्पॉन्स चांगला नाही भेटला तर आपण वेबसाईटवर पण जे काही आपलं मटेरियल आहे ते तिथे द्यायला सुरुवात करूया। पण सगळं तुमच्या रिस्पॉन्सवर आहे, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली एखादी कमेंट नक्की करा। तर बघू शकता मी आपलं बीटमार्क आणि जे काही शेक इफेक्ट आहे ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, ते इथे इन्स्टॉल केलेलं आहे। बघू शकता हे इथे इन्स्टॉल केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, बीटमार्क इथे चालू करायची आहे। बीटमार्क जसं तुम्ही इथे चालू करशाल यामध्ये अशा प्रकारचे हे प्रोजेक्ट इथं असणार आहे। तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला एक कोणता पण एक फोटो इथे घ्यायचा आहे गणपती बाप्पाचा। तर आपण इथं हा फोटो इथे घेऊया। बघू शकता हा फोटो घ्यायचा आहे आणि या फोटोची ड्युरेशन तुम्हाला 7.14 पर्यंत इथे वाढवायची आहे। फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते 7.14 म्हणजे दुसरी जे काही बीटमार्क येईल, पहिल्या बीटमार्कला आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे इथून, तर याची ड्युरेशन पहिल्या फोटोची 7.14 पर्यंत इथं वाढवायची आहे। आणि फोटोला इथं काय करायचं, मूव अँड ट्रान्सफर मध्ये जाऊन अशा प्रकारे इथं झूम करून ऍडजस्ट करून घ्यायचं आहे, काय अशा प्रकारे, तर हे इथं ऍडजस्ट होऊन जाईल। हे इथे ऍडजस्ट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं, याची ऑपॅसिटी जे काही असेल ते तुम्हाला जवळपास 10 पर्यंत ठेवायची आहे, एकदम कमी, म्हणजे एकदम स्लो मध्ये आपला जे काही व्हिडिओ आहे तसं दिसला पाहिजे, म्हणजे जे काही मागलं बॅकग्राऊंड व्हिडिओ जे काही फोटो आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये एकदम छोटा असं इथं दिसलं पाहिजे। तर हे इथं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। हे इथे ऍडजस्ट केल्यानंतर यावर प्लसच्या ऑप्शनवर परत क्लिक करून या ठिकाणी मी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे, म्हणजे एक पीएनजी दिलेली आहे, तर ही पीएनजी तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे। या पीएनजीची ड्युरेशन तुम्हाला 7.14 पर्यंत इथे वाढवून टाकायची आहे। बघू शकता अशा प्रकारे ही इथे वाढवून टाकायची आहे। या पीएनजीची ड्युरेशन इथे वाढल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, 4.05च्या बीटमार्कला इथे यायचं आहे। या बीटमार्कला येऊन तुम्हाला इथे एक शेप ऍड करायचा आहे। शेप कोणत्या पण प्रकारचा तुम्ही ऍड करू शकता, फक्त आता फुल स्क्रीन यावं, बघू शकता पूर्ण स्क्रीन भरून जावं। आणि याला जे काही कलर आहे, कलर फिल मध्ये जाऊन पांढरा कलर करा आणि याची ड्युरेशन जे काय ते 7.14 पर्यंत वाढून घ्या। म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी एक फोटो ऍड करायचा एकदम दुसऱ्या बीटमार्क पर्यंत 7.14 पर्यंत, त्यानंतर एक पीएनजी पण ऍड करायची 7.14 पर्यंत, आणि एक जे काही शेप असते ते ऍड करायचं 4.05 पासून 7.14 पर्यंत। आणि याची जी काही ब्लेंडिंग असते ते तुम्हाला इथे डिफरन्स मध्ये जाऊन डिफरन्स मध्ये इथं करून घ्यायची आहे। या फोटोची जे म्हणजे जे काही आपण वर शेप लावला त्याची जी काही ब्लेंडिंग आहे ती डिफरन्स मध्ये इथं करायची आहे। आणि इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ब्लिंक। ब्लिंक जे काही इफेक्ट असेल ते इथे तुम्हाला ऍड करायचा आणि याची फ्रिक्वेन्सी काय अशा प्रकारे इथे ठेवून टाकायची आहे। बघू शकता 6-8 हर्ट्झ पर्यंत तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी ठेवू शकता, आपण इथं 8 ठेवूया। बघू शकता अशा प्रकारे, तर ही अशी इथं ठेवून टाकायची आहे। ही इथे ठेवल्याच्या नंतर तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, ते आपल्याला जे इथे इफेक्ट इथे लावायचे आहे, पण इफेक्ट लावण्याच्या आधी आपण काय करूया, 7.14 पासून जे काही फोटो येतील, 7.14 पासून जे काही आपण पुढचे बीटमार्क येतील त्यामध्ये आपण गणपती बाप्पाचे फोटो इथे लावून टाकूया। तर गणपती बाप्पाचे जे काही फोटो आहे तिथे लावण्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपलं जे काही फोल्डर आहे तिथे ओपन करायचं आहे, फोटो इथे लावून घ्यायचा आहे। फोटोचा एक्स्ट्राचा पार्ट इथे कट करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं सेट करून टाकायचं आहे। म्हणजे आपले जे काही फोटो आहे ते बरोबर आपल्या रेशो मध्ये, म्हणजे 4:5 चा जे काही आपला आजचा पोर्ट्रेट साईजचा रेशो आहे त्यामध्ये आपला फोटो इथं बरोबर बसून जाईल। तर अशा प्रकारे हे तुम्हाला आपला जे काही फोटो आहे तिथं असं इथं ऍडजस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता मी एकामागे आपल्याला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो इथे असे लावत आहे। आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते क्लिक करायला विसरू नका, कारण आपला व्हिडिओ वेगळ्या रेशो मध्ये होऊन जाईल, नाही तर कारण आपले सगळे फोटो एका रेशो मध्ये नाही आहे,
त्यामुळे सगळे फोटो इथे लावायचे आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ती तसं सेट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो आपल्याला इथे असे ऍड करून घ्यायचे आहे. आपण जेवढी बिटमार्क तुम्हाला दिलेली आहे त्या सगळ्या बिटमार्कमध्ये आपले सगळे फोटो इथे यायला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि हे सगळे HD फोटो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल. तर ते तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघू शकता याला फिल कंपोजिशन एरिया करून याला थोडं आपण झूम पण करून घेऊया अशा प्रकारे. तर हे तसं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. हे इथे लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे काय करायचं, आता तुम्हाला इथे बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये गेल्या तर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथे दिसून येईल. या इफेक्टला तुम्हाला इथे काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. या इफेक्टला इथे कॉपी करून बॅक यायचं आणि आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे. बीटमार्कमध्ये जसं तुम्ही जाल तर इथून जे काही 7.14 पासून जे काही आपण फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं फक्त पेस्ट करायचा आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन येईल तर ते तुम्हाला सिलेक्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. सगळ्या फोटोंना हा अशा प्रकारे इथे इफेक्ट बसून जाईल. तर अशा प्रकारे जेवढे काही फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला सिलेक्ट करून 3 डॉटमध्ये जायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन येईल कारण तिथं आपण इफेक्ट कॉपी केलता. तर तेच इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा. बघू शकता काय अशा प्रकारे. तर हे तुम्हाला असा इफेक्ट असेल तर सगळीकडे लावून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. प्रत्येक एका ना एका बीटमार्कला इथं म्हणजे जे काही आपण फोटो लावले बीटमार्कमध्ये त्याला इथं त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बघू शकता इथं आणि इथं 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं ऑप्शन ते डायरेक्ट पेस्ट करून टाका. म्हणजे जे काही इफेक्ट आपण तिथं कॉपी केला ते जशाच तसा इफेक्ट हा इथं पेस्ट होऊन जाईल. तर हा इफेक्ट इथं तुम्हाला पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं, आता तुम्हाला 7.14च्या बीटमार्कला यायचं आणि एक शॅडोची PNG आहे. ते तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे. शॅडोची PNG बघू शकता तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दाखवून देईल कशी असेल ते आणि इथं पण तुम्हाला इथं दाखवून देतो की आपली PNG कशा प्रकारे असेल. तर हे आपली जी काही शॅडोची PNG आहे बघू शकता ही आपली शॅडोची PNG आहे. तर ही शॅडोची PNG इथे तुम्हाला प्लसवर क्लिक करून ॲड करायची आणि याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढवून घ्यायची आहे. बघू शकता जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला याची ड्युरेशन वाढवायची आहे. थोडी याला झूम पण करून घ्या खालच्या शॅडोला. काही अशा प्रकारे झूम करा म्हणजे किंचित अशी शॅडो दिसली पाहिजे, जास्त काही दिसू नये. तरी अशी तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे. हे अशी ॲडजस्ट करायच्या नंतर आता तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता. आपल्याला त्याच बीटमार्कवर यायचं आहे 7.14च्या आणि जी काही आपण सुरुवातीला PNG लावली तीच आता इथे लावायची आहे बाप्पा नावाची आणि याची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत इथे वाढून घ्यायची आणि या PNGला तुम्हाला काय करायचं थोडासा इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोडी छोटं करा आणि खालच्या साईडला आपल्या PNGला इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. तर ही अशी इथे ॲडजस्ट झालेली आहे आणि आपला व्हिडिओ पण इथं पूर्णपणे रेडी होऊन जाईल. तर आपल्या इथे व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर इथे तुम्हाला काही इफेक्ट लावायचा असेल तर तुम्ही इथे लावू शकता. तर आपण काय करूया याच्यावर एक पार्टिकल्सवाला व्हिडिओ इथे लावून टाकूया. आपल्याजवळ एक व्हिडिओ आहे तर आपण ते पार्टिकल्सवाला व्हिडिओ इथे लावून टाकूया आणि या व्हिडिओची जी काही ड्युरेशन असेल एकदम शेवटी जाऊन ड्युरेशन तुम्हाला 30 सेकंदापर्यंतच आहे की नाही हे कन्फर्म करायची आहे आणि याची जी काही ब्लेंडिंग आहे थोडी तो झूम करायला आणि याची जी काही ब्लेंडिंग आहे तिथे लायटरमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये इथं करून घ्यायची आहे. स्क्रीनमध्ये केली म्हणजे आपला जे काही व्हिडिओ आहे तो पूर्णपणे रेडी होऊन जाईल. आपला व्हिडिओ तो पूर्णपणे रेडी झालेला आहे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायच्या आधी तुम्ही एक ऑप्शन करू शकता. जे काही आपण रेक्टँगल लावलं होतं त्याला असं या व्हिडिओच्या वरती घेऊ शकता काय अशा प्रकारे. म्हणजे जसं आपला हा ब्लिंकिंगवाला इफेक्ट येईल जसे आपले जे काही पार्टिकल्स आहेत ते पण इथं दिसून येतील काही काळ्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे. तर हा पण इफेक्ट इथं एकदम भारी असं दिसून येईल किंवा तुम्ही खाली ठेवलं तरी चालेल असा काही विषय नाही. तर डायरेक्ट वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि बोनस व्हिडिओ पण येणार आहे त्यासाठी तयार राहा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. तसं भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.